नमस्कार शेतकरी बांधवांनो, ग्रीन प्लॅनेटच्या काळ्याई वाचवा या अभियानामध्ये मी लक्ष्मी माने आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करते। तर आज आपण सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आहोत। तर आपण सरांनाच माहिती विचारू। सर नमस्कार। नमस्कार सर आपलं नाव सांगा। तानाजी सातपुते, मोरडा, तालुका तुळजापूर। बरं सर, आपण ग्रीन प्लॅनेट कंपनीचे औषधं वापरलेली आहेत। तर सुरुवातीला काय वापरलं? सुरुवातीला खत वापरला DAP बरं, त्याच्यानंतर ते बियाणाला औषध लावलं आणि बीज प्रक्रिया करून पुन्हा त्याच्यानंतर एक फवारणी केली टॉनिक। बरं, म्हणजे आपलाच खत वापरलेला आहे जे की 50 ग्रोची फवारणी केली। ग्रो नायट्रोकिंग आणि स्पिडॉल 90चा एक स्प्रे झालेला आहे। ठीक आहे। तर शेतकरी बांधवांनो, आपण पाहू शकता की बीज प्रक्रियेपासून ते आता फुटवा वाढ याच्यापर्यंत सरांनी औषधं वापरलेली आहेत। तर आतापर्यंतचा आलेला सरांचा जो रिझल्ट आहे तो आपण बघूयात। सर झाडं दाखवता का थोडी? आपण पाहू शकता कशा पद्धतीने लागण लागलेली आहे। भरपूर प्रमाणात लागण आहे। शेंगा चांगले आहेत भरपूर। बरं, शेंगा भरपूर आहेत, फुटवा वगैरे छान आहे। आज तारीख किती आहे सर? 27/8/2024। बरं, तर आपण हे प्रोडक्ट वापरून समाधानी आहेत? हो, समाधानी आहे। ठीक आहे। हे आपले शेजारी आहेत। सर नमस्कार। नमस्कार सर आपलं नाव? मी प्रवीण देवीदास सातपुते, राहणार मोरडा, तालुका तुळजापूर, बरं जिल्हा उस्मानाबाद। बरं सर, काय फरक वाटते आपल्याला? मी रासायनिक खत आणि फवारणी केली आहे। माझ्या सोयाबीनची उंची भरपूर गेली आहे, पण म्हणावा तेवढा फुटवा नाही बरं आणि माल पण कमी आहे। बरं, सेंद्रिय शेतीपेक्षा कमी दोन्ही आहे। झाडं दाखवता का? हातात घेऊन उलटी घ्या। हे आहे सेंद्रिय शेतीचं झाड आणि हे माझं रासायनिक शेतीचं झाड। बरं ही उंची माझ्या झाडाची भरपूर गेलेली आहे, पण ह्या रासायनिकपेक्षा कमी फुटवा आणि कमी माल दाखवत आहे। बरं आणि माझ्या झाडाला बोडाला गाठी, नत्राच्या गाठी कमी आहे व या झाडाला नत्राच्या गाठी जास्त आहे। बरं, म्हणजे सरासरी आपल्याला डोळ्याला सहजासहजी जाणवेल असा रिझल्ट दिसत आहे। हो, सहजासहजी दिसेल असा रिझल्ट दिसत आहे समोर। आपली जी सोयाबीन आहे रासायनिक वरली, त्याला किती स्प्रे झाले सर? 2 स्प्रे झाले रासायनिक। बरं, आणि ह्या सेंद्रियला फक्त एकच स्प्रे झाला ना सर? एकच स्प्रे झालेला आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आपण पाहू शकता सेंद्रिय आणि रासायनिक मधला डिफरन्स। कारण आपण जे डोळ्याने पाहतोय, म्हणजे आपला रिझल्ट जर दाखवायचा म्हणलं तर सांगण्यापेक्षा पाहणं जास्त गरजेचं असतं। तर मला सांगा सर, रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेतीमध्ये खर्चाच्या बाबतीत काय म्हणणं आहे तुमचं? खर्च 25% रासायनिक। बरं, आणि जमीन? जमीन चांगली राहते, मऊ जमीन राहते, काय घटपणा येत नाही त्याच्यामध्ये। बरं, तर आता ही या जमिनीमध्ये आता ह्या वर्षीच गेल्या वर्षीपासून हे सेंद्रिय पद्धतीने चालू केलेलं आहे। त्याच्यामुळं आता ही गांडूळ भरल्यानंतर दिसतात जमिनीमध्ये। बरं तर ते गांडूळ पूर्वी रासायनिक शेती करत असताना दिसत नव्हते, कुठंच फक्त बांधावर दिसायचे। बरं, पण आता या जमिनीमध्ये पूर्ण तुकड्यामध्ये कुठेही दिसतात ठीक आहे। बरं, बाकीचे जे रासायनिक शेती करणारे शेतकरी आहेत त्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? माझं तसं तर सुरुवातीपासून म्हणणं आहे की रासायनिकपेक्षा सेंद्रियमध्ये उत्पन्न 1-2 क्विंटल कमी का निघाला, बरं, पण हे आपल्या जीवासाठी, आपल्या शरीरासाठी, आरोग्यासाठी चांगलं आहे। बरं, त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी सेंद्रियकडे वळणं गरजेचं आहे। ठीक आहे। सर तुम्हाला काय वाटते, जे रासायनिक शेतकरी आहेत त्यांनी इकडं वळलं पाहिजे का नाही वळलं पाहिजे? नाही, वळलं पाहिजे। का वळावं? कारण आरोग्यासाठी आता रासायनिकमध्ये वेगवेगळे औषधं ते तयार करून जमिनीची सुपीकता कमी होत आहे। कारण उदाहरण समोर आहे इथं। हो, त्यामुळं रासायनिक शेतकरी जे आहे त्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळणं काळाची गरज आहे, पहिली गोष्ट काळाची गरज आहे। आणि उत्पन्न सुद्धा इथं समोर आहे की जास्त निघतंय, 100% जास्त निघते। हां, आता सुरुवातीला जमिनीला सवय लागली आहे रासायनिकची, त्यामुळे 1-2 वर्ष कमी निघेल असा एक माझा अंदाज आहे। परंतु यानेच आमच्या बंधुराजनं गेल्या वर्षीपासून चालू असल्यामुळं त्याच्या उत्पन्नात सुद्धा वाढ दिसत आहे। उत्पन्नात वाढ दिसत आहे आणि ते आपण बघितलंय कशा पद्धतीनं फरक आहे दोन्ही झाडामध्ये। समोरच आहे। हो, हे माझ्यातलं रासायनिकचं झाड आहे आणि याचं सेंद्रियचं झाड आहे। उदाहरण समोर आहे। उदाहरण समोर आहे। तर मला असंच विचारायचंय तुम्हाला की आपण आता सेंद्रिय शेती करण्यासाठी इच्छुक आहेत खरं आहे, पण जी येणारा जी रब्बी हंगाम आहे,
रब्बी हंगामामध्ये जसं की आपल्या घरी लागणारं वापरात येणारं गहू असेल, ज्वारी असेल, हरभरा असेल, मूग असेल वगैरे ही जी पिकं घेतली जातात त्या पिकासाठी पुढच्या शेतकऱ्यांनी जे बाकीचे आहेत त्यांनी वापरलं पाहिजे का जैविक? हो, जैविक अवश्य वापरलं पाहिजे. आता ह्या वर्षी मी गेल्या वर्षीपासून 3 एकरचे तुकडे केले सेंद्रियमध्ये. आता रब्बीपासून पूर्णच घेणार आहे. 10 एकर जमीन आहे ती 10 एकर ही जैविकमध्ये घेणार. बरं सर, तुम्हाला काय वाटतंय रब्बी हंगामात तरी शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे का नाही वापरलं पाहिजे? रब्बी हंगामात तर वापरलंच पाहिजे, कारण रब्बी हंगामात गहू ज्वारी हे महत्वाचं पीक आहे आणि तेच पीक आपण खातो पहिली गोष्ट वर्षभर. बरं. हे सोयाबीनचं काय आपण विकून टाकतो, परंतु सोयाबीन पण विकलं तरी पण ते आपल्यालाच रिटर्न खायला येते. हो. पण हे रासायनिक खतं वापरल्यामुळं शरीरावर पण हानी होते, आरोग्यावर. हो. आणि सेंद्रिय केल्यामुळं आरोग्य चांगलं राहतं. ठीक आहे. तर शेतकरी बांधवांनो, जसं की सरांनी माहिती सांगितली, बाबा आता आपण सोयाबीनला वापरले रासायनिक, काही अडचण नाही, परंतु कमीत कमी येणारं जे उत्पादन आहे रब्बी हंगाम, ज्या रब्बी हंगामामध्ये फक्त आणि फक्त घरी लागणाऱ्या वस्तूच पेरल्या जातात, जसं गहू ज्वारी हरभरा वगैरे असेल कडधान्य, तर आपण कमीत कमी घरी खाण्यापूर्वी तरी सेंद्रिय शेती केली पाहिजे, एवढंच बोलते. आणि आपण या मिशनमध्ये सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद.